शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा या मागणीसाठी बच्चू कडू आक्रमक झालेत। राज्यात विविध ठिकाणी प्रहारच्या वतीने आंदोलन करण्यात आलं। रास्ता रोको करून प्रहारच्या कार्यकर्त्यांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे। आता भगतसिंग गिरी सुरू पार्ट 1 जय भगतसिंग भाग 1 आणि भगतसिंग भाग 2 हा मंत्र नाही न सांगता तारीख न देता शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर आक्रमक झालेल्या बच्चू कडूंनी राज्य सरकारला हा थेट इशारा दिलाय। शेतकरी कर्जमाफी, मच्छीमार, मेंढपाळ आणि शेतमजुरांच्या विविध मागण्यांसाठी बच्चू कडू पुन्हा एकदा आक्रमक झाले। गेल्या काही दिवसांपासून बच्चू कडू यांच्या प्रहारकडनं राज्यभरात विविध ठिकाणी आक्रमक आंदोलनं केली जात आहेत। बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाच्या वतीनं राज्यभर मोठ्या प्रमाणात चक्का जाम आंदोलनही करण्यात आलंय। अचलपूर, चांदूर बाजार, अमरावतीनंतर संभाजीनगरातही बच्चू कडूंनी आज स्वतः उपस्थित राहून आंदोलन केलं। सर्व तालुक्यात सकाळी 8 ते दुपारी 12 वाजेपर्यंत प्रहार संघटनेच्या वतीनं रास्ता रोको करण्यात आलाय। संपूर्ण महाराष्ट्रभर रोष आहे। सरकार जर शेतकरी, मेंढपाळ, मच्छीमार, दिव्यांगासाठी जर समोर आलं नाही तर याच्यापेक्षा दिवसांदिवस उग्र आंदोलन केलं जाईल। तुम्हाला सांगतो, हे ज्वारी 1500 रुपये विकायला लागून आलं त्या शेतकऱ्याचे, याला 33 रुपये भाव आहे। पोर्टल बंद आहे ज्वारीचे। आम्ही भावानं धान्य खरेदी केल्या जात नाही आणि मुख्यमंत्री म्हणतोय का पीक चांगलं होणार आहे। अरे पीक चांगलं होईल पण भाव कधी भेटणार आहे? भाव नाही भेटत ना, आणि भाव न भेटल्यामुळे कर्जबाजारी होत आहे शेतकरी। हे ज्वारी 1500 रुपये विकावं लागली, 33 रुपये भाव आहे चालेल हमी भावाचे, आणि ही चांगली ज्वारी घेत नाही नाफेडवाले। पोर्टल बंद, सगळं बंद, बेहाल होत आहे शेतकऱ्याचे। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रहारच्या वतीनं आक्रमक आंदोलन करण्यात आलं। काही ठिकाणी टायर जाळून सरकारचा निषेध नोंदवण्यात आलाय, तर काही ठिकाणी महामार्ग रोखून धरण्यात आले। शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा या मागणीसाठी प्रहारचे कार्यकर्ते आक्रमक झाले। बच्चू कडूंना पाठिंबा देतोय, हे आपण पुसत नाकाईचं आंदोलन करून देतोय। तर आमच्या मागण्या हेच आहेत की बाबा शेतकऱ्याचा सातबारा कोरा झाला पाहिजे आणि दिव्यांगांचं मानधन 6000 झालं पाहिजे। त्याचबरोबर मच्छीमार, कामगार यांचे बरेच प्रश्न मार्गी लागले पाहिजे। यासाठी आम्ही आज इथं पुसत नाका वाशिम येथे रास्ता रोको आंदोलन करतो। शेतकरी कर्जमाफी, शेतमालाला हमीभाव यासह दिव्यांगांच्या मुद्द्यावरनं बच्चू कडू महाराष्ट्र पिंजून काढतायत। प्रहारच्या वतीनं सरकारला कोंडीत पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत। या आंदोलनामुळे शेतकऱ्यांची एकजूट झाली, जातपात विसरून शेतकरी एक झालाय। हे आंदोलन यशस्वी होतंय असं बच्चू कडू यांनी म्हटलंय। चक्काजाम मध्ये सर्वत्र महाराष्ट्रभर शेतकरी, शेतमजूर, विशेषतः सर्व पक्षीय आणि सर्व जातीचे लोक आता एकत्र झालेले आहे। प्रचंड प्रतिसाद महाराष्ट्रात होत आहे आणि जागोजागी चक्काजाम होत आहे। खरं तर या माध्यमातून सरकारला पुन्हा आम्ही इशारा देत आहोत का तुम्ही ज्या पद्धतीने त्यांना विभागून, शेतकऱ्याला विभागून त्याला वेगळं करण्याचा प्रयत्न जो केला, तर ते या आंदोलनातून हा सगळा शेतकरी एकत्र होताना तुम्ही महाराष्ट्रभर पाहताय। सगळ्या शेतकऱ्यांचं खरं तर आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो का आपण सर्व शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग, मेंढपाळ आणि सर्व मच्छीमारांचं खरं यांनी हे आंदोलन अतिशय ताकदीनं यशस्वी करत आहे, केल्या जात आहे। बच्चू कडू यांनी सरकारला पुन्हा एकदा इशारा दिलाय। आता बच्चू कडू हे पुणतांबा इथं जाणार असून शेतकरी संपाची हाक देणार असल्याची माहिती आहे। त्यामुळे सरकारच्या अडचणीत वाढ होण्याची दाट शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।